आपल्या सोबत आहेत अनिल वडपल्लीवारजी। गेल्या 4 दिवसात अनिल वडपल्लीवार यांचं नाव सत्ताधाऱ्यांकडून चर्चेत आहे। लाडकी बहीण विरोधात काँग्रेस कोर्टात गेली असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। वडपल्लीवार सर आपल्या सोबत आहे। सर, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी कोणत्याही योजनेला विरोध केलेला नाही आहे। मी उच्च न्यायालयात कोणत्याही शासकीय योजनेचा विरोध केलेला नाही आहे, हे ध्यानी ठेवायला पाहिजे। आणि माझं नाव चुकीने सरकार शासकीय कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतलं, याचं मला फार वाईट वाटलं आहे आणि लोकात गैरसमज पसरतो आहे। त्यामुळे सर, तुमच्या पिटिशनमध्ये नेमकं म्हटलं काय आहे? नाही, माझ्या पिटिशनमध्ये एवढंच म्हटलं आहे की जनतेचा पैसा जनतेच्या प्रॉपर उपयोगासाठी वापरण्यात यावा, एवढंच म्हटलं आहे मी। त्यासाठी काहीतरी एक रेग्युलेटरी कमिटी वगैरे बनवण्यात यावी, एवढी मी मागणी केलेली आहे। वेगवेगळ्या योजना आहे त्याच्याबाबत काय उल्लेख केलेला आहे तुम्ही? टॅक्स पेअरचा पैसा जनतेत वाटतो तेव्हा त्याच्याबद्दल काय? नाही, त्याबाबत मी असा काही उल्लेख केलेला नाही आहे। मी एवढंच म्हटलं आहे की राज्य कर्जबाजारी होत चाललं आहे, वायद्यामध्ये खूप पैसा चाललेला आहे, याची काळजी घ्यावी, उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून काही काळजी घ्यावी, एवढीच मागणी केलेली आहे मी। सत्ताधाऱ्यांनी म्हटलं की तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे कार्यकर्ते आहे। मी काँग्रेस पक्षाच्या विचाराशी सहमत आहे आणि मी कोणत्याही नेत्याच्या आदेशावरून हे कार्य केलेलं नाही। ही माझी स्वतःची जनहित याचिका आहे आणि याच्या आधी मी पण अशा 5-6 जनहित याचिका वेगवेगळ्या नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने किंवा एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने अशा जनहित याचिका मी ऑलरेडी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहे आणि त्याच्यावर फाईट सुरू आहे माझी। आणि जेव्हाही काँग्रेसचे राज्य होतं त्यावेळेसही मी शासनाविरुद्ध लढत असो। तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते होते का आहात आता? कारण की नाना पटोले यांची तुम्ही निवडणूक प्रमुख होते। नाही, कार्यकर्त्याची डेफिनेशन कसं होईल हे मला कळत नाही, पण मी काँग्रेस विचारसरणीशी आहे आणि मी काँग्रेसच्या सोबत आहे। आता त्याच्यात मी कोणताही पदाधिकारी नाही आहे, काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही याचा पदाधिकारी नाही आहे, एक सामान्य नागरिक म्हणून मी आहे। मुख्यमंत्री काल म्हटले की काँग्रेसनं वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीला कोर्टात पाठवलं लाडकी बहीणला चॅलेंज करण्यासाठी। फडणवीसही परवा म्हटले होते तेच वाक्य। ते त्यांची चुकीची समजूत आहे असं मला वाटतं। नाना पटोले म्हटले की वडपल्लीवार आमच्या काँग्रेसमध्ये नाही, काँग्रेसचे पदाधिकारी नाही। आता नाना पटोले साहेबापर्यंत मी पोहोचू शकत नाही, त्यांना माहीत नसेल, पण मी काँग्रेसचा एक छोटासा कार्यकर्ता आहेच मी। पिटिशनची हिअरिंग कधी आहे? नोटीस कोणाकोणाला इश्यू झालेली काय सांगा? नाही, अजून कोणतीही, हाच एक गैरसमज झाला आहे। उच्च न्यायालयाने कोणतीही नोटीस जारी केलेली नाही। उच्च न्यायालयाने आम्हाला पिटिशन अमेंड करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्याची तारीख 18 सप्टेंबर आहे। सर, सबमिशन नोटीसचं इश्यू झाले असेल, म्हणजे पिटिशन सबमिट झाल्यानंतर जे नोटीसेस इश्यू होतात म्हणतो काय आहे तेच गैरसमज झालेला आहे। उच्च न्यायालयाने कोणत्याही नोटीस कोणत्याही राज्य शासनाला दिलेली नाही। सर, आता एवढं सगळं वाद झाला, चर्चा झाली, तुमचं ही पिटिशन परत घेण्याची काही हे आहे का? काही असा काही प्रसंगच नाही आहे, घेणार नाही तुम्ही? काय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणारही नाही याच्यावर। परत घेणार पिटिशन? प्रश्नच येत नाही, कशाला परत घ्यायची, माझी काही चूकच नाही आहे। आता पुढच्या हिअरिंगमध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला? आता कळेल, आता उच्च न्यायालयात मी काय अपेक्षा करू शकतो? न्यायमूर्ती करतील जे करायचं त्यांना। काँग्रेसमध्ये काम सुरू राहणार तुमचं? माझं सुरूच आहे। खूप खूप धन्यवाद। हे होते अनिल वडपल्लीवार। मी काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी लाडकी बहीणला चॅलेंज केलं नाही कोर्टात असं ते म्हटले। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।